जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून सध्या तापी नदी पात्रात 28,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। धुळ्याच्या शिरपूरमधील अनेर धरण क्षेत्रात पाणी पातळीत झपाट्याने वाढ। अनेर धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, तर शिवना नदीपात्रामध्ये पाणी सोडल्याने काही गावांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या मागणी या ठिकाणी निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली। प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। धरणाच्या परिसरामध्ये नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर। दरम्यान धबधब्याचे हे रौद्र रूप आता समोर। पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले। बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं नुकसान। खोलीकरण यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या इटियाडोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता यामुळे मिटली। वाशिमच्या अडाण प्रकल्पामध्ये 73.39% पाणीसाठा। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरनं उघडले। बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। नागरिकांकडून जलपूजन। 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। इसापूर धरणात 100% पाणीसाठा। धरणातनं पैनगंगा नदी पात्रात 54,466 क्युसेकनं विसर्ग। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। धरणातनं 7,212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जालन्यात मुसळधार पावसामुळे अप्पर दुधना प्रकल्पात पाणीसाठा वाढला। बदनापूरसह 20 ते 22 गावांचा यामुळे पाणी प्रश्न मिटला, तर नागरिकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण। कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले। 6 दरवाजांमधून 10,000 क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू। कोयना धरणात 37,000 क्युसेकनं पाण्याची आवक। धाराशिवमधील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून जलपूजन। तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा, तर तेरणा प्रकल्पातनं धाराशिवसह तेर ढोकी या गावांना पाणीपुरवठा। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार, तर नदी नाल्यांना पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना आता काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या मालेगावात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, तर सखल भागात पाणी साचल्यामुळे इथलं जनजीवनही विस्कळीत। हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला। ओढ्यावरील पूल खचल्यामुळे मार्गावरील वाहतुकीला अडथळा। रत्नागिरीच्या दापोलीमधील कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दादर पूल पाण्याखाली गेल्यामुळे दापोली मंडणगड वाहतूक 3 तासांपासून पूर्णपणे ठप्प। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार, तर ब्राह्मणवाड या ठिकाणी नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत। नाल्यातील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी। शिर्डी शनी शिंगणापूर मार्गावर सततच्या वाहतुकीमुळे भाविकांचा मनस्ताप। दर्शनापासून वंचित राहण्याची भाविकांवर वेळ। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला। एनडीआरएफ पथकाकडून या दुचाकीस्वाराचा शोध सुरू। बुलढाण्यातील मेहकरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे डोणगाव जवळील काल नदीला पूर, तर नागपूर ते मुंबई महामार्ग 2 तास यामुळे बंद। धाराशिवच्या मांजरा नदीमध्ये वाहून गेलेले शेतकरी 2 दिवसांनंतर सुद्धा बेपत्ता। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाकडून 3 दिवसांपासून शोध मोहीम। जालन्यातील बदनापुरात तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषी विभागाचे कर्मचारी पंचनाम्यासाठी आले नाही, शेतकऱ्यांची तक्रार।
रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये माखजन बाजारपेठेला पुराचा धोका, गड नदीच्या पाणीपात्रात वाढ, दुकानदारांना दुकानात जाणं सुद्धा यामुळे अशक्य. रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, वारा आणि पावसामुळे जनावरांचा गोठाही कोसळला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. तर नांदेडच्या ईसापूर धरणातनं पैनगंगा नदीपात्रामध्ये 48,205 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या लिमला महसूल मंडळामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद, शेतपिकांचं यामुळे मोठं नुकसान. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेडात नाल्याचं पाणी शेतात घुसल्यामुळे पिकं पाण्याखाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीदासह इतर पिकांचंही नुकसान, पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पिकं पाण्याखाली, पाऊस ओसरून सुद्धा पूरस्थिती अजूनही कायम असल्यामुळे शेतकरी हतबल. तर धाराशिवच्या खोंदला गावामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा 3 दिवसांपासून शोध सुरू, वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची खासदार बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांनी घेतली भेट. आग्रा ते राजगड या गरुड झेप मोहिमेला आग्र्याहून सुरुवात, मोहिमेला पुण्यातील मावळ्यांचाही सहभाग, मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन. शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या योग्य, घरकुलासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार, कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून आश्वासन. परभणी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, लोअर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यातनं हे पाणी शेतात शिरलं, मांडवा शिवारामध्ये शेती पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये कृषी विभागाकडून नुकसानीची पिकं पाहणी दरम्यान नांदेड जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरू, श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीनं या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.